Hello friends, today we have discussed about rolling motion. Rolling motion is the last concept in our rotational dynamics. So what is the meaning of rolling motion and what will be their expression? We can teach here. Firstly, rolling motion ची आपल्याला डेफिनेशन माहीत असणे फार आवश्यक आहे. रोलिंग मोशनची डेफिनेशन करायची असेल तर आपण सिंपल फॉर्मॅटने कशा पद्धतीत करू शकतो. तर बघा, जी काही मोशन असणार ती एखाद्या ऑब्जेक्टची मोशन घडणार. म्हणजेच काय, एखादा ऑब्जेक्ट असेल, मग तो रिजिड ऑब्जेक्ट असू द्या किंवा अन्य कोणता ऑब्जेक्ट असू द्या, तर त्या ऑब्जेक्टच आपल्याला मोशन देणार. मग जेव्हा केव्हा मी तो ऑब्जेक्ट रोलिंग फिनॉमिनॉने डिनोट करणार, रोलिंग फिनॉमिनॉमध्ये शो करणार, तर त्याच्या अलॉंगला मिळणाऱ्या मोशनला मी रोलिंग मोशन असं म्हणणार. म्हणजेच काय, इफ अ ऑब्जेक्ट इज सेड टू बी इन द रोलिंग फिनॉमिनॉ, देन इट प्रोड्यूस सम मोशन. That type of motion we called is rolling motion. Okay, so in our exam there are two types of question can you ask about our rolling motion. First question is that discuss the interlink between translational kinetic energy, then rotational kinetic energy, then total kinetic energy of a rigid body. म्हणजेच काय, ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी, रोटेशनल कायनेटिक एनर्जी आणि टोटल कायनेटिक एनर्जी, या तीन कायनेटिक एनर्जीचं इंटरलिंक कसं झालेलं असेल रिजिड बॉडीच्या अक्रॉसला, ते आपल्याला क्वेश्चनमध्ये या ठिकाणी सांगायचं आहे. सो या क्वेश्चनचं एक्सप्लेनेशन देत असताना आपल्याला सिम्पलमध्ये काय सांगावं लागेल, लक्षात घ्या. इफ अ ऑब्जेक्ट इज सेड टू बी इन द रोलिंग फिनॉमिनॉ, देन द पार्टिकल परफॉर्म रोलिंग मोशन ॲट अ टाइम. These particles also perform circular motion as well as linear motion. म्हणजेच काय, एखादा पार्टिकल जर का तो रोलिंग मोशन परफॉर्म करतोय, तर त्याचबरोबर तो आपल्याला सर्क्युलर मोशन आणि दुसरी जी काही मोशन आहे तर त्या मोशनला आपण लिनियर मोशन म्हणणार. म्हणजेच काय, ॲट अ टाइम दोन मोशन त्या ठिकाणी आपल्याला मिळत असतात. ओके, वी कांट एक्सप्लेन सेपरेट मोशन इन रोलिंग मोशन अकॉर्डिंग टू रोलिंग मोशन. किंवा आपण असं बोलूयात, इफ अ ऑब्जेक्ट इज सेड टू बी इन द रोलिंग फिनॉमिनॉ, देन वी कांट एक्सप्लेन सर्क्युलर मोशन ॲज वेल ॲज लिनियर मोशन. क्लिअर का, समजतंय का? आपण सर्क्युलर मोशन असेल किंवा तुमची लिनियर मोशन असेल तर ती सेपरेटली एक्सप्लेन करू शकत नाही. कारण का, रोलिंग मोशन घडत असताना दोन्ही मोशन ॲट अ टाइम घडलेले आहेत, त्यामुळे सेपरेटली आपण त्या करू शकत नाही, सेपरेटली एक्सप्लेन त्या ठिकाणी होत नाहीत. ओके, सो याच्या समोरचा पॉईंट आपल्याला सांगायचं असेल तर कसं सांगणार आपण, फॉर थेरी कन्सिडरेशन वी कॅन कन्सिडर्ड द मोशन ॲज फर्स्ट वन इज सर्क्युलर मोशन ॲड अनदर वन इज लिनियर मोशन. सो इफ द ऑब्जेक्ट इज सेड टू बी इन द रोलिंग, देन इट ऑकर सर्क्युलर मोशन अँड इट ऑकर द सर्क्युलर मोशन अबाउट देअर ओन ॲक्सिस. म्हणजेच काय, एखादी रिजिड बॉडी तुम्ही घेतलेली असेल तर घेतलेल्या रिजिड बॉडीची जी काही मोशन आहे तर ती सर्क्युलर मोशन, आणि मिळणारी सर्क्युलर मोशन कुणाच्या अलॉंगला मिळणार, तर त्या रिजिड बॉडीच्या ॲक्सिसच्या अलॉंगला मिळणार. क्लिअर आहे, मिळणारी फर्स्ट मोशन आहे या ठिकाणी सर्क्युलर मोशन, कुणाच्या ॲक्सिसला मिळणार, त्या रिजिड बॉडीच्या ॲक्सिसला मिळणार. ओके, सेकंड मोशन आहे तुमची लिनियर मोशन. ओके, लक्षात घ्या, या पूर्णतः रिजिड बॉडीचं जेवढं काही मास आहे, रिजिड बॉडीचं जेवढा मास आहे त्या पूर्ण मासेसचं जे काही सेंटर असणार, तर त्या सेंटरच्या अलॉंगला क्रिएट होणारी मोशन, तर त्या मोशनला आपण लिनियर मोशन या ठिकाणी म्हणत असतो. ओके, म्हणजेच हा जो काही तुम्ही रिजिड बॉडी घेतलेला आहे, ओके, हा रिजिड बॉडी तुम्हाला लिनियर मोशनसुद्धा देणार आणि त्याचबरोबर सर्क्युलर मोशनसुद्धा देणार. परंतु लिनियर मोशन कुणाच्या अलॉंगला क्रिएट होते आणि सर्क्युलर मोशन कुणाच्या अलॉंगला क्रिएट होते हे सांगणं आपल्याला फार महत्त्वाचं आहे. सो सर्क्युलर मोशन विल ॲक्ट्स किंवा विच इज प्रोड्यूस अबाउट देअर ओन ॲक्सिस, त्या पूर्णतः त्याच्या ॲक्सिसच्या अलॉंगला. म्हणजेच काय, हा जो काही रिजिड बॉडी आहे, ही रिजिड बॉडी तुम्हाला कशामध्ये आहे, रोलिंग फिनॉमिनामध्ये आहे. मग तो रोल कुणाच्या अलॉंगला होतो, तर एखाद्या ॲक्सिसच्या अलॉंगला रोल होत असेल तर त्या ॲक्सिसवर मिळणारी मोशन म्हणजेच आपल्याला सर्क्युलर मोशन त्या ठिकाणी सांगायची. ओके, सो या ठिकाणी लिनियर मोशन पूर्णतः ऑब्जेक्ट, त्या ऑब्जेक्टचं जेवढं काही मास, पूर्णतः ऑब्जेक्टच्या मासचं असलेलं जे काही सेंटर ऑफ मास, तर त्या सेंटर ऑफ मासच्या अलॉंगला क्रिएट होणारी मोशन म्हणजेच लिनियर मोशन. ओके, जी काही तुमची लिनियर मोशन आहे, लक्षात घ्या, सेंटर ऑफ मासच्या अलॉंगला क्रिएट झाली. ओके, म्हणजेच दिस सेंटर ऑफ मास परफॉर्म ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी.
हा जो काही सेंटर ऑफ मास दिसतोय तुम्हाला, हा सेंटर ऑफ मास परफॉर्म काय करणार, सेंटर ऑफ मास परफॉर्म ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी. काय क्रिएट करणार तो, ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल सेंटर ऑफ मास ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी कसे शो करतो, तर सिंपल आहे बाळांनो, लक्षात घ्या. ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी म्हणजेच काय, एका पोझिशनपासून दुसऱ्या ठिकाणाहून तिसऱ्या ठिकाणी जी काही एनर्जी ट्रान्सलेट होते त्या एनर्जीला आपण ट्रान्सलेट एनर्जी म्हणत असतो. मग ट्रान्सलेट एनर्जी आपल्याला हाफ mv² फिनॉमिनाने मिळते. म्हणजेच काय, व्हेलॉसिटीचा या ठिकाणी व्हेलॉसिटी आलेली आहे. कोणती व्हेलॉसिटी आलेली आहे, लिनियर व्हेलॉसिटी आलेली आहे. मग लिनियर मोशन, जे काही लिनियर पाथ आहे, लिनियर पाथवर क्रिएट होणारी मोशन लिनियर मोशन असणार आणि लिनियर पाथवर ऑब्जेक्टची मिळणारी व्हेलॉसिटी आपण लिनियर व्हेलॉसिटी शो करतो. म्हणजेच काय, सेंटर ऑफ मास आपल्याला परफॉर्म कोण करणार, तर ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी या ठिकाणी परफॉर्म करणार. क्लिअर आहे, ओके. सो याच्या समोर जर का आपल्याला एक्सप्लेनेशन द्यायचं असेल तर काय सांगू शकतो, अकॉर्डिंग टू अवर बॉडी the rigid body also perform two types of energies. That is, first one is translational kinetic energy and another one is rotational kinetic energy. फर्स्ट वन कोण आहे, ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी आणि दुसरी कोण आहे, रोटेशनल कायनेटिक एनर्जी. बाळांनो, जेव्हा काही आलेली ट्रान्सलेशनल एनर्जी आणि काही आलेली रोटेशनल एनर्जी, जेव्हा दोनही एनर्जीचा मी कॉम्बिनेशन जर का घेत असेल तर मला टोटल एनर्जी मिळणार. कुणाची टोटल एनर्जी मिळणार, तर या रोल होत असणाऱ्या रिजिड बॉडीची टोटल एनर्जी मिळणार. परत एकदा मी रिपीट करतोय, हा एक सपोज असा इन्क्लाइंड पाथ आहे आणि या इन्क्लाइंड पाथवर एखादा हा रिजिड बॉडी घेतलेली आहे. जी काही तुमची रिजिड बॉडी आहे ती रोल होत आहे, ओके. मग रोल होत असताना मिळणारी ट्रान्सलेशनल एनर्जी आणि त्याचबरोबर मिळणारी तुम्हाला रोटेशनल एनर्जी, ओके, या दोनही एनर्जीचं जर का मी कॉम्बिनेशन घेतलं तर क्रिएट कोण होणार, तर नक्कीच त्या ठिकाणी टोटल एनर्जी काय होईल, क्रिएट होणार. ओके, टोटल कायनेटिक एनर्जी त्या ठिकाणी मिळणार. सो मला डिस्कस करायचे काय डिस्कस करायचे, ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी, रोटेशनल कायनेटिक एनर्जी अँड प्युअर अवर टोटल कायनेटिक एनर्जी, हे इंटरलिंक दाखवायचे. मग दोघांचं कॉम्बिनेशन जर का घेतलं तर नक्कीच टोटल कायनेटिक एनर्जीचं काय मिळेल, इंटरलिंक मिळेल. सो टोटल कायनेटिक एनर्जी इक्वल टू, फर्स्ट वन इज ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी प्लस सेकंड वन इज रोटेशनल कायनेटिक एनर्जी. क्लिअर आहे, ओके. ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी वी कॅन रिटर्न इन द फॉर्म ॲज हाफ mv² प्लस रोटेशनल कायनेटिक एनर्जी वी कॅन रिटर्न इन द फॉर्म ॲज हाफ Iω². ओके. आता मी ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी हाफ mv² ने डिनोट करत असतो आणि रोटेशनल कायनेटिक एनर्जी हाफ Iω² ने डिनोट करत असतो. मिळणार कोण, मला टोटल कायनेटिक एनर्जी या ठिकाणी मिळणार. क्लिअर. सो जसं मी हे एक्सप्रेशन सॉल्व करायला जातोय मला कशा टर्म मिळतात लक्षात घ्या. जो काही तुमचं या ठिकाणी मोमेंट ऑफ इनर्शिया मिळालेला आहे, या मोमेंट ऑफ इनर्शियाला मी mr² सुद्धा लिहू शकतो. सो I इक्वल टू मास इंटू रेडियसचा स्क्वेअर असं आपण बोलत असतो. त्याचबरोबर याच मोमेंट ऑफ इनर्शियाला मी mk² सुद्धा लिहू शकतो. तुम्ही म्हणणार आता mk² तुम्ही का लिहिला सर, सो रेडियसचा स्क्वेअर या ठिकाणी घेतलेला आहे आणि या ठिकाणी रेडियस ऑफ गायरेशनचा स्क्वेअर घेतलेला आहे. सो सिम्पल एक्सप्रेशन जर का आपल्याला याचं इंटरलिंक जर का क्रिएट करायचं असेल तर या रेडियसच्या अलॉंगला आपल्याला रेडियस ऑफ गायरेशन शो करावा लागतो, दाखवावा लागतो. ठीक आहे. या ठिकाणी कोण आलेलं आहे, अँग्युलर व्हेलॉसिटी. सो अँग्युलर व्हेलॉसिटी, मग जी काही तुमची लिनियर व्हेलॉसिटी असते ती लिनियर व्हेलॉसिटी तुम्ही कशी फाइंड आउट करत असता, जेव्हा अँग्युलर व्हेलॉसिटी मल्टिप्लाय रेडियस तुम्ही घेणार. क्लिअर. मग या एक्सप्रेशनवरून तुम्हाला कोण मिळणार, ओमेगा इक्वल टू v/r असं एक्सप्रेशन मिळणार. ते तुम्ही या ठिकाणी पुट करू शकता. त्याचबरोबर मोमेंट ऑफ इनर्शिया mk² सुद्धा त्या ठिकाणी पुट करू शकता. मिळणार कोण तुम्हाला, कायनेटिक एनर्जीचं या ठिकाणी एक्सप्रेशन मिळणार. कसं एक्सप्रेशन मिळणार, हाफ mv² प्लस हाफ आय किती आला तुमचं mk². ओके, mk² मिळाली टर्म आणि नंतर ओमेगा किती होता, तर v/r. या ठिकाणी मी v/r ही टर्म जशीच्या तशी लिहितो आणि मिळणार कोण याच्यावर मला स्क्वेअर. ठीक आहे. या ठिकाणी हाफ mv² प्लस हाफ mk² इंटू v²/r² असं सुद्धा आपण लिहू शकतो. ओके, लक्षात येत असेल.
या ठिकाणी हे एक्सप्रेशन मी थोडं इकडे लिहितो क्लिअर समजण्यासाठी. हाफ एम व्ही स्क्वेअर जर का या दोनही गोष्टीतून कॉमन केला तर आपल्याला काय मिळणार, हाफ एम व्ही स्क्वेअर. या ठिकाणी उरेल केवळ एक, म्हणजेच ब्रॅकेटमध्ये आपण या ठिकाणी लिहू शकतो 1 प्लस. ओके, हाफ एम व्ही स्क्वेअर बाहेर गेला, के स्क्वेअर अपॉन आर 1 प्लस के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. हे एक्सप्रेशन आपल्याला मिळतं का, नक्कीच मिळतं. क्लिअर आहे. ओके, हे एक्सप्रेशन कोणाचं मिळतं आहे, टोटल एनर्जीचं एक्सप्रेशन मिळालं. काय मिळालं, हाफ एम व्ही स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये आहे 1 प्लस के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. क्लिअर आहे. एवढं जेवढं काही एक्सप्रेशन मिळालं हे पूर्णतः हे एक्सप्रेशन कोणाचं आहे बाळांनो, टोटल एनर्जीचं एक्सप्रेशन आहे. म्हणजेच काय, आपल्याला जर का अशा पद्धतीत क्वेश्चन विचारला जाईल की डिस्कस द इंटरलिंक बिटवीन ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी, रोटेशनल कायनेटिक एनर्जी आणि टोटल कायनेटिक एनर्जी कुणाच्या, तर रिजिड बॉडीच्या, ऑफ अ रिजिड बॉडी. सो सिम्पल एक्सप्रेशन आपल्याला सांगायचं आहे. परंतु ती जी काही रिजिड बॉडी आहे तर ती कोणत्या फिनॉमिनामध्ये असली पाहिजे, रोलिंग फिनॉमिनामध्ये असली पाहिजे. म्हणजेच रोलिंग बॉडीचं ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी, ओके, त्याबरोबर रोटेशनल कायनेटिक एनर्जी आणि त्याचबरोबर ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जीचं आपल्याला त्या ठिकाणी एक्सप्रेशन सांगायचं आहे. आपण त्या ठिकाणी सिम्पली सांगत जर का गेलो तर सर्वात अगोदर आपल्याला रिजिड बॉडी जी काही आहे तर ती रोलिंग फिनॉमिनाने दाखवावं लागेल, रोल होते असं शो करावं लागेल. मग रोल होत असणारी बॉडी तुम्हाला दोन पद्धतीचे मोशन देते, एक म्हणजे सर्क्युलर मोशन आणि दुसरी आहे लिनियर मोशन. मग लिनियर मोशन जी काही आहे तर ती त्या ऑब्जेक्टच्या कोणत्या पार्टच्या अकॉर्डिंगला क्रिएट होते. सो पहिली होती तुमची सर्क्युलर मोशन. सर्क्युलर मोशन तुम्हाला मिळणार कुणाच्या अलॉंगला मिळणार, तर अबाउट देअर ओन ॲक्सिसच्या अलॉंगला मिळणार. आणि जी कोणती तुमची लिनियर मोशन होती तर ती आपल्याला पूर्णतः सेंटर ऑफ मासच्या अलॉंगला मिळते. ओके, आणि आपण असंही बोलू शकतो की जी कोणती तुमचा सेंटर ऑफ मास आहे तर तो पूर्णतः कोण क्रिएट करणार, तर तो प्युअरली ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जीच शो करणार, परफॉर्म करणार. ओके, नंतर जी तुमची रिजिड बॉडी घेतली होती तर ती असलेली रिजिड बॉडी आपल्याला कोण शो करतो, तर नक्कीच ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी आणि रोटेशनल कायनेटिक एनर्जी. कारण बघा ना, रिजिड बॉडी घेतलेली आहे, रोल फिनॉमिनॉने आहे, म्हणजेच काय तो खालच्या दिशेला जाण्याचा प्रयत्न करतोय, म्हणजेच काही ना काही ट्रान्सलेट करतोय, म्हणजेच ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जीसुद्धा शो होते. त्याचबरोबर तो ॲक्सेसच्या अलॉंगला सुद्धा रोटेशन दाखवतोय, म्हणजेच रोटेशनल कायनेटिक एनर्जीसुद्धा शो होते. आणि जेव्हा ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी आणि रोटेशनल कायनेटिक एनर्जी याचं जेव्हा मी कॉम्बिनेशन करतो तेव्हा मला टोटल कायनेटिक एनर्जी मिळते. ओके, मग टोटल एनर्जी मिळाल्यानंतर या ठिकाणी हाफ एम व्ही स्क्वेअर मी ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जीला म्हणत असतो आणि रोटेशनल कायनेटिक एनर्जीला मी हाफ आय ओमेगा स्क्वेअर म्हणत असतो. ओके, या ठिकाणी लक्षात येत असेल, आय म्हणजेच मोमेंट ऑफ इनर्शिया आहे आणि ओमेगा म्हणजेच अँग्युलर व्हेलॉसिटी आहे. मोमेंट ऑफ इनर्शियाला मी मास इंटू रेडियसचा स्क्वेअरसुद्धा लिहू शकतो. आणि या ठिकाणी व्ही स्क्वेअर आलेला, ओमेगा स्क्वेअर आलेला आहे. सो लिनियर व्हेलॉसिटीच्या एक्सप्रेशनला मी लिनियर व्हेलॉसिटी इक्वल टू अँग्युलर व्हेलॉसिटी मल्टिप्लाय रेडियस हे एक्सप्रेशन क्रिएट करू शकतो. मग त्यावरून हा जो काही आर आहे हा डिवाईडला गेला तर ओमेगा या ठिकाणी व्ही अपॉन आर या फॉर्मॅटने मिळणार. म्हणजेच काय, मी ओमेगा स्क्वेअर जर का केला तर व्ही स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर ही टर्म मला मिळणार. पूर्णतः मोमेंट ऑफ इनर्शिया आणि अँग्युलर व्हेलॉसिटीची जे काही एक्सप्रेशन आहे ते या ठिकाणी प्लेस केलं. या दोनही टर्ममधून मी हाफ एम व्ही स्क्वेअर जर का बाजूला काढला तर ब्रॅकेटमध्ये उरतो माझा 1 प्लस के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. आणि आलेली जी काही टर्म आहे, आलेली जी काही व्हॅल्यू आहे तर ती पूर्णतः एक्सप्रेशन माझं टोटल एनर्जीचं एक्सप्रेशन आहे. त्यामुळे मी अशा पद्धतीने इंटरलिंक करू शकतो. सो अबाउट रोलिंग मोशन दुसऱ्या पद्धतीचा जो काही क्वेश्चन आहे, मग रोलिंग मोशनच्या अकॉर्डिंगचा, तर तो कशा पद्धतीत विचारला जाऊ शकतो मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आता. ओके, त्यामुळे हे जे काही एक्सप्रेशन आलं होतं आपलं टोटल एनर्जीचं एक्सप्रेशन फार इम्पॉर्टंट आहे. या एक्सप्रेशनच्या अकॉर्डिंगला आपल्याला सेकंड क्वेश्चन कसा मिळणार आणि सेकंड क्वेश्चन आलेला जो काही सेकंड क्वेश्चन आहे त्याचा ॲन्सर आपण कशा पद्धतीत देऊ शकतो ते आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे. लक्षात घ्या, क्वेश्चन विचारल्या कसा जाऊ शकतो. एक गोष्ट लक्षात येत असेल, ऑब्जेक्ट रोलिंग मोशन घडवतोय, म्हणजेच ऑब्जेक्ट मोशन घडवत असताना जो कोणता रिजिड ऑब्जेक्ट असेल तर त्या रिजिड ऑब्जेक्टने काही ना काही स्पीड मेंटेन केलेला असेल. ओके, त्याचबरोबर रिजिड ऑब्जेक्टने काही ना काही डिस्प्लेसमेंट क्रिएट केलेलं असेल. मग जो काही स्पीड असेल, जो काही डिस्प्लेसमेंट असेल तर त्यावरून आपण त्या ऑब्जेक्टचं व्हेलॉसिटीचं एक्सप्रेशन, त्याचबरोबर
त्याचबरोबर ॲक्सलरेशनचं एक्सप्रेशन या ठिकाणी क्रिएट करू शकतो का? नक्कीच करू शकतो. मग या ठिकाणी क्वेश्चन विचारला कसा जाऊ शकतो तुम्हाला लक्षात घ्या. सेकंड क्वेश्चन या ठिकाणी कशा पद्धतीने विचारला जाऊ शकतो. इफ an object is in the rolling phenomenon, then derive an expression for क्वेश्चन कसा विचारला जाऊ शकतो लक्षात घ्या. derive an expression for बघा speed of a rolling body and also derive the expression for acceleration of the body. म्हणजेच काय, पहिली कोणती टर्म होती? स्पीड होती. आणि दुसरी कोणती टर्म आहे? तर ॲक्सलरेशन टर्म आहे. एखादा ऑब्जेक्ट रोलिंग फिनॉमिना शो करतो, रोलिंग फिनॉमिना क्रिएट करतोय, तर त्या ऑब्जेक्टचा, त्या रिजिड बॉडीचा क्रिएट होणारा स्पीडचं एक्सप्रेशन आणि क्रिएट होणाऱ्या ॲक्सलरेशनचं एक्सप्रेशन आपल्याला काय करायचं आहे? डिस्क्राईब करायचं आहे, शो करायचं आहे. कसं असू शकतं? म्हणजेच काय, उद्या जर का आपल्याला सपोज एखादा इन्क्लाइन पाथ दिला, पूर्णतः उतरत्या दिशेने पाथ दिला, आणि तुमच्याकडे गोल असा ठोकळा दिलेला आहे बाळांनो, दिलेल्या गोल ठोकळ्याची मोशन ही पूर्णतः खालच्या दिशेला दिसते, आणि जो काही तुमचा ऑब्जेक्ट आहे तर तो रोल होताना खालच्या दिशेला दिसतोय. मग त्या रोल होत असणाऱ्या त्या असलेल्या रिजिड बॉडीची मोशन किंवा त्याने क्रिएट केलेली मोशन, मग त्या मोशनमुळे त्या रिजिड बॉडीची व्हेलॉसिटी काय असू शकते, तर त्याच्यासाठी आपल्याला काही ना काही अगोदर एक्सप्रेशन शो करावं लागेल. सो एक्सप्रेशन आपण या ठिकाणी काढणार. तर एक्सप्रेशन फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला पूर्ण या टर्मचा, पूर्ण या फिनॉमिनाचा आपल्याला आधार घ्यायचा आहे, याचा आपल्याला बेस घ्यायचा आहे. साधे सिंपल हॉरिझॉन्टल प्लेन घेतला होता सुरुवातीच्या केसला. हॉरिझॉन्टल प्लेन सुरुवातीच्या केसला घेतल्यामुळे तो जो काही हॉरिझॉन्टल प्लेन आहे तो सम अमाऊंटमध्ये मी इन्क्लाइन केला, आणि इन्क्लाइन केल्यानंतर या ठिकाणी इन्क्लाइन अँगल त्या ठिकाणी तयार झाला. म्हणजेच काय, ओरिजिनल प्लेन तो पूर्णतः हॉरिझॉन्टल, आणि हा इन्क्लाइन प्लेन याच्या बिटवीनला क्रिएट होणारा जो काही अँगल असणार त्याला तुम्ही इन्क्लाइन अँगल म्हणणार किंवा इन्क्लाइन अँगलच असं आपण बोलूयात. ओके. जी तुमची रिजिड बॉडी आहे पूर्णतः सुरुवातीच्या पोझिशनला मी याला हँड करून ठेवलेला आहे, याला फिक्स करून ठेवलेलं आहे, याला लिव्ह सध्या करत नाही आहे. त्यामुळे या ऑब्जेक्टमध्ये इनिशियल व्हेलॉसिटी नक्कीच या ठिकाणी यू असणार, आणि ती इनिशियल व्हेलॉसिटी पूर्णतः 0 असणार. ओके. जसजसं या ऑब्जेक्टमधून मी हँड लिव्ह करणार तर हा ऑब्जेक्ट पूर्णतः डाऊनवर्ड डायरेक्शनने येणार, आणि या ठिकाणी फायनल व्हेलॉसिटी आपल्याला त्या रिजिड बॉडीची मिळणार. तर या ठिकाणी फायनल व्हेलॉसिटी किती असेल तर त्याचं एक्सप्रेशन आपल्याला या ठिकाणी शो करायचं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी पूर्णतः खाली येत असताना ऑब्जेक्ट काय दाखवतोय? पूर्ण डिस्प्लेसमेंट या ठिकाणी घडवताना दाखवतोय. ओके. आणि जो काही पाथ इन्क्लाइन झाला होता तर हॉरिझॉन्टल प्लेनवरून तो पाथ किती इन्क्लाइन झाला होता तर आपल्याला हाईट शो करते. ओके. अशा पद्धतीने याचं एक्सप्रेशन आपल्याला सांगायचं आहे. सो सिम्पल एक्सप्रेशन आहे, त्यामध्ये काही गोंधळून जायचं नाही. टोटल कायनेटिक एनर्जीचं जे काही एक्सप्रेशन आलं होतं तर त्याच्यावरूनच आपल्याला या ठिकाणी एक्सप्लेनेशन द्यायचं आहे. टोटल एनर्जीचं एक्सप्लेनेशन काय आलं होतं? हाफ एम व्ही स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये आहे 1 + k² हे एक्सप्रेशन तुमचं आलं होतं. मग आलेल्या एक्सप्रेशनला लक्षात घ्या, तुम्ही जेव्हा या ठिकाणी हँड लिव्ह करणार तेव्हा पूर्णतः ऑब्जेक्ट रोलिंग होण्यासाठी लायबल असणार. सो जेव्हा मी या ऑब्जेक्टला फिक्स करून घेतलेला आहे तेव्हा टॉप पोझिशनला, तेव्हा या ऑब्जेक्टमध्ये बाळांनो ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी काय असणार? त्या ठिकाणी क्रिएट असणार. म्हणजेच काय, जर त्या ऑब्जेक्टला रोलिंग व्हायचं आहे, रोलिंग फिनॉमिना द्यायचं आहे, तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येते, आपल्याला एक गोष्ट शो होते, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी ही पूर्णतः डिक्रीज होते, आणि या ठिकाणी कायनेटिक एनर्जी काय होते? इन्क्रीज होते. म्हणजेच काय, कोणता नाही कोणती एनर्जी वाढवण्यासाठी कोणती ना कोणती एनर्जी कमी होणे फार आवश्यक आहे. म्हणजेच काय बघा, देअरफॉर टोटल या ठिकाणी आपण कायनेटिक एनर्जी घेतो, आणि या ठिकाणी मी ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी घेतोय. ठीक आहे. रोलिंग होण्यासाठी या ऑब्जेक्टला लिव्ह करावे लागेल. म्हणजे या ऑब्जेक्टला लिव्ह करणार म्हणजेच काय होईल?
याने अगोदर जो कोणती तुमची ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी याने मेंटेन केली होती, तर ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी ही काय होईल, डिक्रीज होणार आणि वाढणार कोण, कायनेटिक एनर्जी. तेव्हाच काय होईल, रोलिंग होणार, तेव्हाच काय होईल, डिस्प्लेसमेंट होणार, तेव्हाच काय होईल, व्हेलॉसिटीचं एक्सप्रेशन आपल्याला त्या ठिकाणी मिळणार. सो ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी डिक्रीज झाली आणि वाढली कोण, कायनेटिक एनर्जी. तर ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जीचं एक्सप्रेशन आपण mgh असं शो करत असतो आणि मिळणारं एक्सप्रेशन कोण आहे, कायनेटिक एनर्जीचं. सो हाफ mv² ब्रॅकेटमध्ये आहे 1 + k² क्लिअर आहे, हे एक्सप्रेशन मिळतं. या एक्सप्रेशनवरून मी एम दोनही बाजूचा काय करतोय, कॅन्सल करतोय. ठीक आहे, आपल्याला कशाचं एक्सप्रेशन फाइंड आउट करायचं आहे, स्पीडचं म्हणजेच व्हेलॉसिटीचं. सो केवळ आपल्याला v² ती टर्म तिकडे ठेवायची. हा जो काही 2 आहे हा पूर्णतः याला मल्टिप्लाय झाला तर काय मिळणार, 2gh. क्लिअर, 2gh आणि ब्रॅकेटमध्ये खाली कोण राहणार, फक्त ब्रॅकेटमध्ये राहणार 1 + k² क्लिअर आहे. आणि ही v² टर्म जशीच्या तशी. आपल्याला केवळ व्हीचं एक्सप्रेशन पाहिजे म्हणून आपल्याला स्क्वेअर नको आहे. सो टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड, तर आपल्याला हे एक्सप्रेशन मिळतं 2gh ब्रॅकेटमध्ये 1 + k²/r². ओके, मिळालं कोणाचं एक्सप्रेशन, व्हेलॉसिटीचं एक्सप्रेशन. मग बाळांनो, जर का हे एक्सप्रेशन मी पुट केलं, जर का हे एक्सप्रेशन मी घेतलं, तर मी कोणत्याही रोलिंग होत असणाऱ्या ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी फाइंड आउट करू शकतो. सो दिस इज द रिक्वायर्ड एक्सप्रेशन फॉर व्हेलॉसिटी ऑफ एनी रिजिड बॉडी when it परफॉर्म रोलिंग फिनॉमिना. क्लिअर, हे साधं सिंपल व्हेलॉसिटीचं एक्सप्रेशन होतं. त्या ठिकाणी आपल्याला केवळ व्हेलॉसिटीचं एक्सप्रेशन घेऊन चालणार नाही, त्याबरोबर आपल्याला ॲक्सलरेशनचं सुद्धा एक्सप्रेशन मिळणे फार आवश्यक आहे. मग ॲक्सलरेशनचं एक्सप्रेशन फाइंड आउट करण्यासाठी लक्षात घ्या, ॲक्सलरेशनचं एक्सप्रेशन फाइंड आउट करण्यासाठी या डायग्रामचा आधार आपल्याला घ्यावा लागेल. सो अँग्युलर जो काही तुमचा इथे इन्क्लाइन प्लेन तयार झाला होता, या इन्क्लाइन प्लेनच्या अलॉंगला जर का मी साइन थीटा जर का क्रिएट केला, ओके, सो कसं एक्सप्रेशन मिळेल बघा, साइन थीटा = याचे अपोजिट साईड घेत असतो आपण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनच्या माध्यमातून, तर याचे अपोजिट साईड काय असणार, h, आणि ॲडजस्टंट साईड कोण असणार, s, म्हणजेच काय h/s मिळणार. याच्याच अकॉर्डिंगला जर का आपण असं म्हणतोय हाईटचं जे काही एक्सप्रेशन आहे तर ते काय मिळणार, h = हा s मल्टिप्लायला जाईल, म्हणजे s × साइन थीटा ही टर्म आपल्याला या ठिकाणी क्रिएट होते. लक्षात येत असेल, ही हाईटची पूर्णतः हा प्रॉपर टर्म मिळाली. लक्षात येत आहे. त्यानंतर समोर आपल्याला अँग्युलर ॲक्सलरेशनचं एक्सप्रेशन शो करायचं आहे, म्हणजेच काय, अँग्युलर ॲक्सलरेशनच्या फिनॉमिनावर आपल्याला जायचं आहे. सो आपल्याला कायनेमॅटिक इक्वेशनचा या ठिकाणी आधार घ्यावा लागतो. सो कायनेमॅटिक इक्वेशन आपल्याला 3 पद्धतीचे मिळतात आणि कायनेमॅटिक इक्वेशन हे आपण लिनियर मोशनचेच घेणार, कारण का पाथ जो काही आहे तर तो पाथ कसा आहे तुमचा, लिनियर पाथ. मग लिनियर पाथवर मिळणारी मोशन कोणती, लिनियर मोशन. आणि लिनियर मोशनच्या अलॉंगला क्रिएट होणारी जी काही व्हॅल्यू आहे तर ती आपल्याला या ठिकाणी शो करायची. सो लिनियर मोशनचे कायनेमॅटिक इक्वेशन आपण कसे सांगत असतो, पहिला असतो v² = u² + टॉईस as, दुसरा असतो दुसरा कोणता आहे, s = ut + ½ at², आणि थर्ड जे काही आहे तर ते काय असेल, v = u + at. बाळांनो, दिलेल्या तुम्हाला 3 कायनेमॅटिक इक्वेशनपैकी केवळ फर्स्ट नंबरचंच कायनेमॅटिक इक्वेशन घ्यायचं आहे. आता तुम्ही म्हणत असणार की फर्स्ट नंबरचंच कायनेमॅटिक इक्वेशन आपल्याला का घ्यायचं आहे, तर याच्यामागे साधा सिंपल फॉर्म्युला आहे. आपण ऑब्जेक्ट जेव्हा होल्ड केला होता तेव्हा त्या ऑब्जेक्टमध्ये इनिशियल व्हेलॉसिटी क्रिएट झाली होती, तेव्हा असलेली इनिशियल व्हेलॉसिटी आपल्याला शो होत होती. आणि जेव्हा ऑब्जेक्ट आपण अप्पर मोस्ट पोझिशनपासून लिव्ह केला होता तेव्हा फायनल व्हेलॉसिटी आपल्याला या ठिकाणी क्रिएट झाली होती. म्हणजेच इनिशियल व्हेलॉसिटी आणि फायनल व्हेलॉसिटी या एक्सप्रेशनमध्ये यूने आपण इनिशियल व्हेलॉसिटी डिनोट करत असतो आणि व्हीने फायनल व्हेलॉसिटी डिनोट करत असतो. त्यामुळे दोनही व्हेलॉसिटीचा फॉर्म या एक्सप्रेशनमध्ये तरी आलेला आहे, त्यामुळे मी हेच एक्सप्रेशन या ठिकाणी घेणार. ओके, देअरफॉर v² हा u² इकडे आला तर -u² = टॉईस as हे एक्सप्रेशन मिळालं. क्लिअर. आता एक्सप्रेशन कशाचं काढायचं आहे, ॲक्सलरेशनचं. त्यामुळे ॲक्सलरेशनची जी काही साईड आहे तर ती तशीच तिकडे ठेवायची. या ठिकाणी v² किती येणार बघा, v आला होता √2gh/1 + k²/r². सो v² काय मिळणार, रूट निघून जाणार, तर ब्रॅकेटमध्ये काय राहील 2gh/1 + k²/r². क्लिअर आहे. इनिशियल व्हेलॉसिटी काय होती, होल्ड करून ठेवला, इनिशियल व्हेलॉसिटी 0 राहणार, म्हणजेच काय ही टर्म लिहिणार नाही, राहणारच नाही. ओके, = टॉईस ॲक्सलरेशन जसंच्या तसा.
नंतर एस काय आहे तर डिस्प्लेसमेंट. कुणाचं डिस्प्लेसमेंट? रिजिड बॉडीचं अप्पर मोस्ट पोझिशनपासून लोअर मोस्ट पोझिशनवर होत असलेलं डिस्प्लेसमेंट. मग ते डिस्प्लेसमेंट किती आहे? एस इक्वल टू, चला एच जर का इकडे नेला तर एच अपॉन साईन थिटा, एच अपॉन साईन थिटा. क्लिअर आहे? एक्सप्रेशन मिळालं. 2 to दोनही बाजूचा मी कॅन्सल केला. क्लिअर? आपल्याला एक्सप्रेशन कशाचं पाहिजे? ॲक्सलरेशनचं पाहिजे. एच परत दोनही बाजूचा काय झाला? कॅन्सल झाला. इकडे उरतोय फक्त ॲक्सलरेशन. हा डिवायडिंगचा साईन थिटा मी याला मल्टिप्लाय जाईल तर काय मिळेल? तो जी साईन थिटा अपॉन खाली उरतोय 1 + k² अपॉन r². ओके, एक्सप्रेशन आलं बाळांनो तुमचं कशाचं आहे? ॲक्सलरेशनचं. ओके, ॲक्सलरेशनचं एक्सप्रेशन काय आलं तर ते या ठिकाणी मी नोट डाऊन करून घेतो. ॲक्सलरेशनचं एक्सप्रेशन आहे जी साईन थिटा अपॉन 1 + k² अपॉन r². आणि तुमचं व्हेलॉसिटीचं एक्सप्रेशन काय आलं होतं तर व्हेलॉसिटीचं एक्सप्रेशन आहे √2gh अपॉन 1 + k² अपॉन r². हे जे काही दोन एक्सप्रेशन आहे हे एक्सप्रेशन होतं व्हेलॉसिटीचं आणि हे एक्सप्रेशन आहे ॲक्सलरेशनचं. बाळांनो दोन एक्सप्रेशन जे काही आहे एक ते ॲक्सलरेशनचं असेल, दुसरं व्हेलॉसिटीचं असेल. जेव्हा ऑब्जेक्ट रोल करतोय वरच्या पोझिशनपासून खालच्या पोझिशनने रोल होताना जातोय तर तेव्हा त्या ऑब्जेक्टने किती ॲक्सलरेशन गेन केलेली असेल तर त्यासाठी हे एक्सप्रेशन यूज करावं लागेल. आणि त्या ऑब्जेक्टने किती व्हेलॉसिटी गेन केली असेल तेव्हा मला हे एक्सप्रेशन घ्यावं लागेल. अशा पद्धतीत रोलिंग मोशन आहे. याच्यानंतर या कन्सेप्टमध्ये दुसरी काही कन्सेप्ट असेल असं मला तरी वाटत नाही. त्यामुळे पूर्णतः कन्सेप्ट घेण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला जर का या टॉपिकशी रिलेटेड काही अडचणी येत असतील तर नक्कीच मला कॉन्टॅक्ट करा. आणि व्हिडिओ जर का आवडला असेल तर एकदा लाईक, शेअर अँड सबस्क्राईब नक्कीच करा.